ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकरी मच्छिंद्र बापू काळे यांच्या गोठ्यावरती काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये 8 दुभत्या गायींचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता। या दुर्घटनेमुळे काळे कुटुंबावरती मोठं आर्थिक आणि मानसिक संकट कोसळलं होतं। या कठीण प्रसंगी समाजामधील संवेदनशील व्यक्तींनी पुढे येत माणुसकीचं दर्शन घडवलंय। RPIचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या पुढाकारामधनं मित्र परिवारानं लोकवर्गणीमधनं मदतीचा हात पुढे करत मच्छिंद्र काळे यांना एक दुभती गाय भेट दिली आहे। या मदतीमुळे संकटामध्ये सापडलेल्या कुटुंबाला मोठा आधार मिळालाय। उपस्थांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय। काही दिवसांपूर्वी काळे यांच्या गोठ्यावरनं जाणारी वीज वाहिनी अचानकपणे तुटून गोठ्याच्या लोखंडी कंपाऊंडवरती पडली आणि त्यामुळे संपूर्ण गोठ्यात विद्युत प्रवाह पसरला आणि गोठ्यामध्ये बांधलेल्या 8 दुभत्या गायींचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे आणि काळे कुटुंबाच्या उपजीविकेचे प्रमुख साधनच हिरावलं गेलं होतं। या दुःखद घटनेची माहिती मिळताच सुरेंद्र थोरात आणि त्यांच्या मित्रपरिवारानं तातडीनं मदतीचा निर्णय घेतला। समाजामधील अनेक दात्यांनी स्वयंस्फूर्तीनं आर्थिक हातभार लावून एक दुभती गाय खरेदी करून ती काळे कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली। तर यावेळी सुरेंद्र थोरात यांनी म्हटलंय की आजच्या स्वार्थी युगात माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे हात समाजाला नवी दिशा देणारे ठरतात। संकटामध्ये दिलेली छोटीशी मदत देखील एखाद्या कुटुंबाला पुन्हा उभारी देऊ शकते। या उपक्रमामधनं समाजामध्ये सहकार्य, संवेदनशीलता आणि परस्पर मदतीचा आदर्श निर्माण झालाय। तर या प्रसंगी RPI जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगरसेवक दासूभाऊ पठारे, उद्योजक शिवाभाऊ पाठक, राजाभाऊ खेवरे, बबनराव जरहाड तसेच साहेबराव गवळी, ज्ञानेश्वर बोरकर, अरविंद मोढवे, भाऊसाहेब कडू, जगन्नाथ पठारे, दत्तात्रय गवांदे, राजेंद्र मुसमाडे, गोविंद टिक्कल, अनिल पठारे, पत्रकार रफिक शेख, मनसूरभाई शेख, करीम शेख, डॉक्टर संदीप मुसमाडे, जालिंदर मुसमाडे, कुमार भिंगार तसेच किशोर पंडित, सागर संसारे, विठ्ठल मुसमाडे, राजेंद्र कदम, रमेश मुसमाडे आदी या ठिकाणी उपस्थित होते। देवळाली प्रवरा शहरामध्ये गणेश मच्छिंद्र काळे म्हणून एक शेतकरी कुटुंब आहे आणि अतिशय मोलमजुरी करणारं कुटुंब, फार कमी शेती असलेलं ते कुटुंब आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी विजेचा शॉक लागून त्या कुटुंबामध्ये किमान 8 ते 10 गाया या दगावल्या आहेत आणि त्या कुटुंबाला तशी मोठी शोककळा पसरली आहे। आमच्या गावाला नाही तर संपूर्ण जिल्ह्याला, तालुक्याला हेवाटाने घटना आमच्या देवळाली प्रवरा परिसरामध्ये घडली आहे। आता शेवटी ही एक नैसर्गिक आपत्तीच म्हणावं लागेल, परंतु मी माझ्या मित्रपरिवाराला आव्हान देतो। आज आम्ही आमच्या मित्रपरिवाराच्या सहाय्याने, माझे मित्र शिवाभाऊ पाटील, दादाभाऊ पाटील असतील आणि इतर माझे जो मित्रमंडळ आहे, आम्ही सर्वांनी मिळून त्या कुटुंबाला आज आम्ही एक गाय भेट दिली आहे। किमान त्या कुटुंबाला ज्या 8 गाया दगावल्या, आमच्या एक गायने त्यांचं नुकसान भरून देणार नाही, परंतु त्यांना एक दिलासा वाटून, एक आधार वाटला आणि 100% आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा आहोत। असंच आमचा काही मित्रपरिवार, गावातील जे आमचे नेते मंडळी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या कुटुंबाला काही ना काही
मदत करावी आणि त्या कुटुंबाला आम्ही एकटं सोडू देणार नाही आणि आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीमागं आम्ही एकत्र आमचं गावाचं भक्कम उभं राहू अशी आम्ही या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट मी माझ्या मित्रांना हे सांगतो की आपण सगळं गावाचं समाजाचं देणं घेणं असतो त्या कुटुंबाच्या पाठीमागं आपण पण उभं राहू अशी विनंती करतो. बरोबर. मनोज ताळवे, सी 24 तास, राहुरी.